विलिनीकरण होणार काही दिवसामध्ये अशी चर्चा सुरू झाली. अगदी 14 तारखेची वेळ सुद्धा काढलेली होती. 14 तारखेला अधिकृत घोषणा होईल अशा पद्धतीचं वक्तव्य येत आहे. मला काही कल्पना नाही. प्रत्येकजण आपल्या मताने काही काही बोलतो. काय अर्थात मी तर फार पूर्वीच म्हणालो होतो, जर ठाकरे एकत्र येऊ शकतात तर पवार का एकत्र येऊ शकत. पण काय अटी शर्ती, कुठली परिस्थिती, काय परिस्थिती, तिकडे ठाकरे यांना काही बंधनं नाहीत. इथे थोडंसं जे आहे हे BJP आणि शिंदेबरोबर जात असताना त्यांचं काय म्हणणं हे ऐकावंच लागेल ना आम्हाला. जितेंद्र आव्हाड पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा पवारच अध्यक्ष असतील असं अमोल मिटकरांनी स्पष्ट सांगितले की त्याच अध्यक्ष होतील. काय हरकत नाही. म्हणजे आमचं काय उद्या सगळी जे आहेत असं आहे ना की त्याची सुद्धा एक मोठंच ऑपरेंटी म्हणजे एक ठरलं फॉर्मॅलिटी आहे. सर्व प्रांताचे जे प्रांताध्यक्ष आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील एकत्र येऊन त्याचा निर्णय तो घेणार, तो घेऊ. लोकांचं ते मत असेल तसंही होईल. जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की विलिनीकरणाचा जो मुद्दा होता तो अजितदादांनी त्याच्यासाठीचा पुढाकार घेतलेला होता, मात्र आता मला काही बोलायचं नाही, शेवटचं बोलणं माझ्यासोबत झालं होतं असं जितेंद्र आव्हाड दावा करतायत. ठीक आहे, आता प्रत्येकजण दावा करतो आणि वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत. आता मी तर त्या काय ऐकलेल्या नाहीत ना. अजितदादांनी आम्हाला काय सांगितलं. अजितदादाने आम्हाला कृषी प्रदर्शन आणि ते जे आहे ते 27 तारखेला कदाचित 26 तारखेला आम्ही तिकडे बसलो असताना देवगिरीवर चर्चा झालेली मला ते आठवते. 26 की असं झालेलं आहे आणि ती सगळी मंडळी आली होती आणि मी होतो आणि म्हणाले की एकत्र आम्हाला घड्याळावर लढायचं आहे. इथपर्यंत काहीतरी चर्चा झालेली असं मी तरी ऐकलेलं आहे. पण याच्या पुढे आणखीन काय होणार, काय ठरलं हे काय आम्ही माहीत नाही. तुम्ही जे मत म्हणताय की एका चिन्हावरती निवडणूक लढायचं ठरलेलं होतं असं चर्चा झाली, पण तेच सांगताय अशी चर्चा झाली. कारण आता ह्या मागे सुद्धा तर लढलेच ना एकत्रित पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी. असं एकत्र लढू असं काहीतरी चर्चा झाली असं. साहेब, सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आल्यानंतर किती शक्यता वाटते तुम्हाला की बुवा दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील, त्यासाठी तुमच्या पक्षातून कोणी पुढाकार घेणार आहे? असं आहे की पुढे काय होणार याबद्दल मी काही सांगू शकत नाही आणि राजकारणामध्ये उद्या काय होणार हे काही सांगू शकत नाही. आता हे जे काय चाललं होतं अचानक असं अजितदादाचं काही होईल असं काही वाटलं का आपल्याला? आता काही लोक सुनेत्राताईंबद्दल बोलतात. इंदिरा गांधींना सुद्धा ज्या वेळेला त्या पदावर प्रमुख बसवलं त्यावेळी काय ती गुंगी गुडिया पण ती गुंगी गुडिया जी आहे तिने देशाला आणि जगाला चमत्कार दाखवले. त्यामुळे आपण सगळ्यांनी जे आम्ही तर ठरवलं की सुनेत्राताईंच्या बरोबर काम करायचं, त्यांना सहकार्य करायचं. त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही आता पुढे ठरेल सगळे नेते बसून ते होईल. साहेब, सगळ्या लोकांमध्ये, जनतेमध्ये, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या पण कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्न असा आहे की नेमका धोका असा काय होता राष्ट्रवादीला की ज्याच्यामुळे एवढ्या घाईघाई निर्णय घ्यावा लागला आणि सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागलं? असं मोकळं ठेवून काय फायदा होता? चर्चाच होत होत्या ना. आता ही तरी 3-4 दिवसांनी झाली. मर्जरची चर्चा तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केली. समोर अजितदादांचं जे आहे त्यांचं काय म्हणतात फ्युनरलसुद्धा झालं नाही. त्यावेळेला मर्जरची चर्चा तुम्ही सुरू केली. त्यावेळेला तुम्ही कोणी विचार केला ना की नाही आता आपल्याला ही वेळ नाही हे असं काय बोलायचं, जरा थांबलं पाहिजे. आणि एकूणच ज्या काही गोष्टी आहेत आणि मग कोण काय बोलतं काही मीडियामधून सुद्धा काही गोष्टी सोडल्या जातात, पेरल्या जातात. त्यापेक्षा तो विषय बंद केलेला बरा. आणि मला असं वाटतं आम्ही तो योग्य प्रकारे उपमुख्यमंत्री पदाचा विषय योग्य प्रकारे आम्ही बंद केलेला आहे. याचा अर्थ असा निघतोय की विलिनीकरणची चर्चा सुरू झाली म्हणून आपण तातडीनं न असं आहे की प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी बोलायला लागला. कोण याचं नाव घेतो, कोण त्याचं नाव घेतो, कोण ते म्हणजे मुद्दाम सुचवायला लागला मीडियामधून. मग तुमचं नाव, माझं नाव नाही म्हणून मी गप्प बसं. माझं नाव अजिबात घ्यायचं नाही कोणी याच्यामध्ये काय. आणि कलगीतुरं काय तुम्ही लावू नका आपसामध्ये. तर ह्या ज्या गोष्टी होतात की आपापसामध्ये ज्या काय
असं आहे की काही चांगलं झालं तर ती न्यूज नसते, काही वाईट असेल तर ती न्यूज मोठी असते ना मीडियाच्यात असते. साहब हिंदी में क्या कहेंगे? हिंदी में ठाकरे असं अस्थि म्हणतायत, विसर्जन के लिए आए हैं. पक्षाध्यक्ष पाटील असावा पण पटेल नसावा. ठीक आहे ना, पक्ष ठरवेल ना ते, आता काय तर पक्ष ठरवेल. पाटील आहे, पटेल आहे, आणखी कोण ठरवते. आता त्या स्वतः सुनेत्राताई बसलेल्या त्या समंजस खासदार आहेत, त्यांनी काम केलेलं आहे. बारामतीमध्ये सुद्धा ते प्रत्यक्ष काम करतच होत्या वेगवेगळ्या ठिकाणी. सुशिक्षित आहेत, त्या ग्रॅज्युएट आहेत, समजतं त्यांना. ते काय करायचं ठरवतील ना बाबा. साहब हिंदी में क्या कहेंगे? आज अस्थि विसर्जन के लिए आज आए क्या हैं. दुख की बात है, जिसको कभी हम सोचा भी नहीं था कि ऐसा हमें ऐसे प्रोग्राम के लिए आना पड़ेगा, ऐसे कार्यक्रम के लिए अस्थि विसर्जन के. तो भाग्य बात है. हमारे पूरी ज़िंदगी में बहुत बड़ी दुर्भाग्य की ये बात है कि ये काम करने के लिए हमें यहाँ आना पड़ा. दोनों राष्ट्रवादी एकत्र आने का चर्चा चल रही थी, उसके बारे में भाई चर्चा है. अब सुनेत्राताई वहाँ बैठी है, वो DCM है, उप मुख्यमंत्री, और ये लोग सब चर्चा करेंगे. अगर होना है तो होगा, नहीं तो चला है. साहेब, तुम्हाला चौघांना राष्ट्रवादीतले जे प्रमुख लोक आहेत, तटकरे साहेब आहेत, तुम्ही आहेत, मुंडे साहेब आहेत, त्याच्यासोबत पटेल साहेब आहेत. तेव्हा राजकारणामध्ये पुढे नक्की काय होईल हे सांगता येत नाही. यासोबतच सध्या तरी आम्ही सुनेत्रा पवारांच्या सोबत काम करायचं ठरवलं आहे असं सांगत छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाच्या या सगळ्या बाबतींवर गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.